त्या वॉरंटीमध्ये नक्की काय काय कव्हर होणार? क्लासेस करायचे असेल किंवा ऑफिसमध्ये वर्ड एक्सेल वगैरे यूज कर. तुमच्या इथूनच लॅपटॉप का घ्यावा? पिक्चर क्वालिटी खूप छान येते या लॅपटॉपची. सगळ्यात जास्त सेल होणारा आयटम 10 जनरेशन सोबत येणारा एस सिरीजचा सीपीयू आहे. 12 थ्रेडचा प्रोसेसर आहे. टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल आहे. तर आम्हाला यातलं काही कळत नाहीये, तर तुम्ही चांगलं सजेशन द्याल म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. नाही एखाद्या दुकानदाराचं मेन काम तेच असायला पाहिजे. हा मॅकबुक प्रो आहे, टच बारवाला आहे. तर हे छोटं जरी असलं तरी परफॉर्मन्सला खूप छान आहे. असे म्हटलं होतं की हा यूट्यूबवरती 7 तास चाललाय. हा सॅमसंगची SSD आहे, ही मायक्रॉन आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, दिवसेंदिवस आता लॅपटॉपच्या किमती वाढत चाललेल्या आहेत. तुम्ही आता जर रिसेंटली चेक केलं तर 20 ते 25 हजार रुपयांनी लॅपटॉपच्या किमती वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर मॅकबुक जो 1 लाखाला मित्रांनो मिळत होता तो आता 1,40,000 रुपयाला मिळतोय. त्यामुळे नवीन लॅपटॉप घेणं बऱ्याच जणांना परवडत नाहीये. पण मंडळी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्यासाठी मी मित्रांनो बजेट किमतीमध्ये लॅपटॉप घेऊन आलेलो आहे आणि तुमच्या आवडत्या लॅपटॉप शॉपवरती आलेलो आहे, जे मित्रांनो कात्रज आंबेगाव येथे लोकेटेड आहे. मी आलेलो आहे कुठे मित्रांनो? माय कॉम्प्युटर शॉपिंगमध्ये. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यातनं लॅपटॉप घेण्यासाठी लोक इथे व्हिजिट करतात. त्याचबरोबर तुम्ही जर यांची गुगलवरती रेटिंग पाहिली तर 4.9 रेटिंग मित्रांनो यांना मिळालेली आहे. त्याचबरोबर इथे जे काही एवढे काही लॅपटॉप आहेत ना मित्रांनो, ते तुम्ही घर बसल्या पण इथे मागवू शकता. भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही राहत असाल, तुम्हाला घर बसल्या इथलं लॅपटॉप मित्रांनो मिळून जाईल. 4,000 प्लस हॅपी कस्टमरनी इथून लॅपटॉप घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे जेवढे काही लॅपटॉप्स आहेत ना, त्याच्यावरती तुम्हाला 6 महिन्याची हार्डवेअर वॉरंटी पण मित्रांनो मिळणार आहे. माय कॉम्प्युटर शॉपीचे जे ओनर आहेत अमोल सर, त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर सर स्वतः गेमर आहेत. त्याचबरोबर त्यांनी इथे गेमिंग PC वगैरे पण मित्रांनो बिल्ड केलेले आहेत. त्याचबरोबर बऱ्याच जणांना क्रिप्टो मायनिंगचे सेटअप पण त्यांनी बनवून दिलेले आहेत. त्यांना या फील्डमधला खूप मोठं नॉलेज आहे. आणि माय कॉम्प्युटर शॉपिंगमध्ये तुम्ही जर लॅपटॉप घ्यायला आलात ना, तर इथेच फक्त सेलवरती भर दिला जात नाही. तर मंडळी, सर्वात पहिले तुमची रिक्वायरमेंट समजून घेतली जाते आणि रिक्वायरमेंट समजल्यानंतरच तुम्हाला इथे लॅपटॉप सजेस्ट केला जातो. माय कॉम्प्युटर शॉप ही फेमस आहे दुबई इम्पोर्टेड लॅपटॉपसाठी आणि इथे लॅपटॉपमध्ये ना तुम्हाला ओरिजिनल पार्ट्स मिळतात. त्याचबरोबर आफ्टर सेल सर्व्हिस पण इथे तुम्हाला मिळून जाते. तर मंडळी, आता मी तुमची ओळख करून देतो माय कॉम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सरांशी. तर चला त्यांना जाऊन भेटूया. तर मंडळी, आता माझ्यासोबत आहेत माय कॉम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सर. सर कसे आहात? एकदम मजेत. तुम्ही कसे आहात? मस्त मजेत. सर, आजच्या व्हिडिओमध्ये लॅपटॉपची प्राइस आहे ती कुठून सुरुवात होणार? आपल्याकडे जी स्टार्टिंग प्राइस आहे ती असणार आहे 17,500. 17,500 ते जास्तीत जास्त तुम्हाला 40-45 हजारापर्यंतचे लॅपटॉप आपल्याकडे मिळतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला i7 12 जनरेशनचे लॅपटॉप बघायला मिळतील. आणि सर, तुमच्याकडे किती मोठी व्हरायटी पाहायला मिळेल? आपल्याकडे मिनिमम 25 ते 30-35 व्हरायटी असते कधी पण. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला एवढी व्हरायटी बघायला नाही भेटणार, पण आपल्याकडे 25 ते 30 व्हरायटी एनी टाईम तुम्हाला बघायला मिळेल. जेणेकरून एखाद्याचं बजेट जरी कमी असेल किंवा त्याला बजेट कमीमध्ये तुम्हाला चांगला परफॉर्मन्सवाला लॅपटॉप पाहिजे असेल आणि तुम्हाला 2-3 ऑप्शन पाहिजे असतील, जसं की i5 8 जनरेशनचे आपल्याकडे 2-3 ऑप्शन अवेलेबल आहेत. तर त्याचा फायदा काय होतो की एखाद्याला कमी प्राईसमध्ये चांगला लॅपटॉप मिळून जातो. तर एकदा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा आपल्या व्ह्यूअर्ससोबत शेअर करा. मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. इथला जो ॲड्रेस आहे, फ्लॅट नंबर 202, वनशिव निवास, नियर विंडसर काउंटी, आंबेगाव BK, पुणे 46. आणि या शॉपचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789. आणि आपलं जे शॉपचं टायमिंग आहे सकाळी 11 ते 8 असणार आहे आणि बुधवारी विकली ऑफ असणार आहे. नक्कीच. तर मित्रांनो, यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत. त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल, तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. तर मार्केटमध्ये बघायला गेलं तर खूप सारी दुकानं आहेत. तुमच्यापेक्षा पण मोठी दुकानं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर तुमच्या इथूनच लॅपटॉप का घ्यावा? मित्रांनो, रिफर्बिश जे लॅपटॉप आहेत हे भरपूर ठिकाणी मिळतात, पण आपल्या आणि दुसऱ्या शॉपमध्ये सगळ्यात मेन जो डिफरन्स आहे, आपण जे लॅपटॉप आहे ते प्युअर इम्पोर्ट विकतो. आता बऱ्याचशा असं होतं की IT कंपनी ज्या इंडियामध्ये आहेत तर तिथला लॉट खरेदी केला जातो, ते एकदम चिप किमतीमध्ये मिळतात आणि प्लस त्याला इंडियामध्येच रिफर्ब केलं जातं. तर त्याच्यामध्ये काय होतं की क्वालिटी कमी असते. जसं की समजा बाहेरचं आम्ही जे मटेरियल आणतो हे मोस्टली US वरून मटेरियल येतं, तर तिकडे 1 ते 2 वर्ष वापरलेलं असतं. प्लस तिकडलं जे वेदर आहे ते खूप छान आहे, म्हणजे तिकडे डस्ट वगैरे नाही आहे. तर त्याच्यामुळे लॅपटॉपची जी कंडिशन असते तर ती छान असते, म्हणजे नवीनसारखी असते आणि तिकडली लोक खूप छान यूज करतात. आपल्यासारखं त्याला लॅपटॉपला डेंट पडलेले, स्क्रॅचेस पडलेले किंवा ओव्हरचार्ज केलेले लॅपटॉप नसतात, जेणेकरून त्याची जी लाईफ आहे, इम्पोर्ट लॅपटॉपची लाईफ कम्पेअर टू इंडियन लॅपटॉप जे असतात रिफर्बवाले त्याच्यापेक्षा जास्त असते. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा 2 टू व्हीलर आहेत, त्या 2 टू व्हीलरमध्ये जर सेम मॉडेल असेल पण एक जी टू व्हीलर आहे
ती 1,00,000 किलोमीटर पळाली आहे आणि दुसरी जी आहे ती 20,000 किलोमीटर पळाली आहे. तर 20,000 किलोमीटर जी गाडी पळाली आहे तर त्याची लाईफ जास्त असणार आहे. तर तसंच इम्पोर्ट जे लॅपटॉप आहेत ना तर त्याची लाईफ जास्त असते. बऱ्याच वेळा कस्टमरला असा प्रश्न पडतो की सर तुम्ही इम्पोर्टवाले लॅपटॉप विकताय पण इथे सर्व्हिस मिळेल का? हो मित्रांनो, 100% तुम्हाला 10-10 वर्षापर्यंत स्पेअर पार्ट त्याचे मिळतात. कारण की हे जे मटेरियल आहे हे IT कंपनीत वापरतात. त्याचं जे प्रोडक्शन असतं ते खूप मोठ्या प्रमाणावरती झालेलं असतं. त्या मोठ्या प्रमाणावरती प्रोडक्शन झाल्यामुळे त्याचे स्पेअर पार्ट अख्ख्या इंडियामध्ये तुम्हाला कुठेही बघायला मिळतील. तसेच आता जसं तुम्हाला एक उदाहरण देतो, स्प्लेंडर गाडी आहे. स्प्लेंडर गाडी भारतामध्ये सगळीकडे विकली जाते, जास्त खपली जाते. त्याच्यामुळे त्याचे स्पेअर पार्ट इझिली मिळतात. तसं डेल लॅपटॉप आहे किंवा HPचे लॅपटॉप आहे तर त्याचे स्पेअर पार्ट तुम्हाला इझिली मिळतील किंवा ते सर्व्हिस आपल्याकडे पण अवेलेबल आहे. आपण लॅपटॉप पण विकतो, लॅपटॉप दुरुस्त पण करतो, लॅपटॉप अपग्रेड पण करतो आणि लॅपटॉपची सर्व्हिसिंग पण करतो. असं नाही होणार की आपण लॅपटॉप तुम्हाला विकलाय तर समजा इन फ्युचर त्याला काय प्रॉब्लेम आला तर त्याची सर्व्हिस आपण देणार नाही. आपण A to Z सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करतो. समजा बाय चान्स एखादा नवीन स्टार्टअप कंपनी असेल, IT कंपनी असेल, त्यांना AMC सर्व्हिस पाहिजे असेल, कोणी स्टुडंट असेल, कोणाचं इन्स्टिट्यूट असेल तर त्यांना सुद्धा आपण लॅपटॉप, डेस्कटॉप सर्व गोष्टी प्रोव्हाइड करतो. तुम्हाला A to Z ITचं हार्डवेअर पाहिजे असेल तर ते सोल्युशन आपल्याकडे अवेलेबल आहे. जसं आता प्रतीक सरांनी विचारलं की सर तुमच्याकडूनच का लॅपटॉप घ्यायला पाहिजे, तर आपल्याकडे मेनली फोकस असतो की लॅपटॉप हा इम्पोर्ट असला पाहिजे. आता बऱ्याच वेळा असं होतं की कस्टमरला आपण लॅपटॉप विकलाय किंवा कंपनीला 10-10 लॅपटॉप दिलेत, 50 लॅपटॉप दिलेत आणि तेच 1 वर्षानंतर घेतलेत. आता 1 वर्षानंतर जेव्हा कंपनीकडून रिफर्बवाले लॅपटॉप रिटर्न घेतो तर ते स्वस्तमध्ये देतात आणि परत त्याला काय बॅटरी चेंज करणं, स्क्रीन चेंज करणं, कीबोर्ड चेंज करणं, तर अशा गोष्टी करून लोकं विकतात. पण आमच्याकडे स्ट्रिक्टली पॉलिसी आहे, एकदा आम्ही मटेरियल जर विकलं, कंपनीला विकू किंवा एंड युजरला विकू, तर ते रिटर्न घेऊन आम्ही इम्पोर्टच्या नावाने कधीच विकत नाही. तुम्हाला सर्रास अशा रील्स बघायला भेटतील की ज्याच्यामध्ये आम्ही जे लॅपटॉप विकतो ते स्वस्तमध्ये असतील. ते एखादा छान लॅपटॉप तुम्हाला रीलमध्ये दाखवतील, पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा तुम्ही दुकानात जाता की त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की ते लॅपटॉपची इम्पोर्टसारखी कंडिशन नाही आहे किंवा काही स्पेअर पार्ट चेंज केलेले असतात. तर आपण तशा गोष्टी करत नाही. आपण प्युअर इम्पोर्ट म्हणजे प्युअर इम्पोर्टच लॅपटॉप विकतो. त्याच्यामुळे आपली जी क्वालिटी आहे किंवा कस्टमर सॅटिस्फॅक्शन आहे ते सगळ्यात जास्त आपल्याला मॅटर करतं. तुम्ही एकदा शॉपला व्हिजिट करा. बरेचसे कस्टमर असतात की सर फक्त प्राईस बघतात. प्राईस विचारतात की सर किती प्राईस आहे? इकडे कमी प्राईस आहे, तिकडे कमी प्राईस आहे. पण आम्ही त्यांना सांगतो तुम्ही एकदा शॉपला व्हिजिट करा. तर शॉपला व्हिजिट केल्यावरती तुम्हाला कंडिशन कळते, त्याचा परफॉर्मन्स कळतो आणि बाहेरच्या दुकानात तुम्हाला फक्त प्राईस बघून बोलवलं जातं आणि बऱ्याच वेळा कस्टमर तिथं जातो आणि काही वेळेस कस्टमरला माहीत पण नसतं की कुठला लॅपटॉप घ्यायला पाहिजे किंवा कुठले त्या लॅपटॉपमध्ये काय गोष्टी बघायला पाहिजे. जसं की रॅम असते, SSD असते. समजा रॅम आणि SSD लोकल कंपनीचे यूज केले तर 4,000 ते 5,000 रुपये तिथेच वाचतात. पण पुढे जाऊन कस्टमरला प्रॉब्लेम येतो. 5-6 महिन्यांनी लॅपटॉप स्लो होतो किंवा त्या SSD खराब होतात. तर असे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आम्ही सगळे जे स्पेअर पार्ट असतात ते सगळे ओरिजिनल वापरतो. प्लस तुमची जर इच्छा असेल की लॅपटॉप फायनल केल्यानंतर लॅपटॉप आम्हाला ओपन करून बघायचा आहे, आतली कंडिशन कशी आहे ती सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो. तर हा मेन डिफरन्स आहे बाकीच्या शॉपमध्ये आणि आपल्या शॉपमध्ये. सर तुम्ही जी 6 महिने हार्डवेअर वॉरंटी देताय त्या वॉरंटीमध्ये नक्की काय काय कव्हर होणार? हां, आता बरेचसे व्हिडिओ असतात ते त्याच्यामुळे वॉरंटी देतात, पण कधी-कधी ते म्हणतात CPUला वॉरंटी नाही आहे किंवा स्क्रीनला वॉरंटी नाही आहे. बाकी समजा बॅटरीला वॉरंटी नाही आहे. तर आपल्याकडे तसं नाही आहे. जसं तुम्ही नवीन लॅपटॉप घेता, नवीन लॅपटॉप जेव्हा घेतात त्याला जशी वॉरंटी असते सेम तशी वॉरंटी आपण प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये A to Z लॅपटॉप कव्हर होतो. फक्त लॅपटॉप वॉटर डॅमेज नसायला पाहिजे, फिजिकल डॅमेज नसायला पाहिजे किंवा हाय व्होल्टेजने लॅपटॉप जळालेला नसायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी कव्हर होतील. समजा स्क्रीनला डॉट आले किंवा स्क्रीनला लाईन्स पडल्या तर त्यासुद्धा तुम्हाला वॉरंटीमध्ये क्लेम करून मिळेल. तर सर सर्वात पहिले लॅपटॉप तुम्ही कुठला दाखवणार? आता आपण जे सर्वात स्टार्टिंग जे बघणार आहेत हे i5चे लॅपटॉप बघणार आहेत, त्याच्यानंतर i7चे लॅपटॉप बघणार आहेत. आता सुरुवातीला आपण डेल कंपनी बघू, त्याच्यानंतर लिनोवो आहे, त्याच्यानंतर HP आहे. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला लॅपटॉप दाखवतो. हा डेल लॅटिट्यूड आहे 5470. हा i5 6th जनरेशन सोबत येईल. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची स्क्रीन असणार आहे फुल HD आणि हे ज्यांना घरी यूज करायचं आहे तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे किंवा एखाद्याला कोणाला हे करायचं असेल, ऑनलाईन क्लासेस करायचे असेल किंवा ऑफिसमध्ये वर्ड एक्सेल वगैरे यूज करायचं असेल, टॅली यूज करायचं असेल किंवा शेअर मार्केट यूज करायचं असेल तर त्याच्यासाठी हा बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. हा तुम्हाला जाणार आहे 17,500 मध्ये प्लस तुम्हाला 6 महिन्याची वॉरंटी असणार आहे. चेक करा, 17,500 मध्ये तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे. i5 6th जनरेशन सोबत तुम्हाला मिळतोय. तर इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत ते अपग्रेड करू शकतो का? हो मित्रांनो, मोस्टली सगळे जे लॅपटॉप आहेत ना त्याच्यामध्ये रॅमच्या 2 स्लॉट आहे. तर तुम्ही 32 GB पर्यंत एक्सपांड करू शकता. जे i7 12 जनरेशन आहे, i7 11 जनरेशन आहे किंवा 11 जनरेशनचे जे लॅपटॉप येतात ते तुम्ही 32 GB किंवा 64 GB पर्यंत रॅम अपग्रेड करू शकता.
आणि प्रत्येक लॅपटॉपची SSD अपग्रेडेबल आहे. फक्त लॅपटॉपची जी SSD असते त्याला एकच स्लॉट असतो. समजा याच्यामध्ये 256 GB ची SSD आहे, ती रिप्लेस करून आपल्याला 512 करता येईल किंवा 1 TB करता येईल किंवा 2 TB पर्यंत करता येईल. आणि ते ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. समजा 256 GB ची SSD आहे, ती तुम्हाला 512 करायची असेल, 1 TB करायची असेल तर ती ऑन दी स्पॉट केली जाईल. SSD चेंज करण्यासाठी एक 20 मिनिटं ते 30 मिनिटं लागतात आणि रॅम चेंज करण्यासाठी फक्त 2 मिनिटं लागतात. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5480. हा सुद्धा डेलचा लॅपटॉप आहे. i5 7 जनरेशनमध्ये असेल. 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे आणि 14 इंच फुल HD मध्ये डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 19,500. i5 7 जनरेशन सोबत मिळतोय, 19,500 किंमत असणार आहे. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. हा जो लॅपटॉप आहे ना, हा डेलची प्रीमियम सिरीज येते. ही 7000 सिरीज आहे. डेलमध्ये जी सिरीज येतात नॉर्मली 3000 येते, 5000 येते, 7000 येते आणि 9000 येते. पण मोस्टली जे लॅपटॉप येतात आपल्याकडे 5000 आणि 7000 मध्ये येतात. 7000 मध्ये ही जी पिक्चरची क्वालिटी असते किंवा लॅपटॉपची जी बॉडी असते एकदम स्लिम असते. तुम्ही जरी नवीन लॅपटॉप घेतला कन्झ्युमर सिरीजचा, 60,000चा जरी लॅपटॉप घेतला तर त्या लॅपटॉपला जी क्लॅरिटी म्हणजे डिस्प्ले जो असतो तो IPS जरी असला तर ह्या लेवलची क्लॅरिटी नसते किंवा ह्या लेवलची क्वालिटी नसते. तर हे जे कोणाला मल्टीमीडिया किंवा ज्याला कोणाला पिक्चर वगैरे बघायचं असेल तर त्याला कमी प्राईसमध्ये जर लॅपटॉप चांगला पाहिजे असेल तर हा एकदम बेस्ट बजेटमध्ये लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल आहे. डेल लॅटिट्यूड 7480 i5 7 जनरेशन, 8 GB ची रॅम, 256 GB SSD, 14 इंच फुल HD. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 20,000 रुपये. एकदम स्लिम लॅपटॉप आहे. चेक करा मित्रांनो, i5 7 जनरेशन सोबत तुम्हाला मिळणार आहे 20,000 किंमत असणार आहे. प्रीमियम सिरीजचा लॅपटॉप तुम्हाला मिळतोय. आणि सर, मार्केटमध्ये जेव्हा आपले व्ह्युअर्स लॅपटॉप घ्यायला जातात तेव्हा बऱ्याचदा त्यांचं कन्फ्युजन होऊन जातं होम सिरीज आणि बिझनेस सिरीजमध्ये. तर त्यामध्ये मेनली डिफरन्स काय असतो जर आपल्या व्ह्युअर्स? जे आपण ॲमेझॉनवरती किंवा आपण शोरूम कुठलंही असेल, जसं की क्रोमा असेल, रिलायन्स असेल, डेलचं शोरूम असेल किंवा XYZ कंपनीचं शोरूम असेल, तर तिथे मोस्टली जे सगळे लॅपटॉप असतात ते कन्झ्युमर सिरीज असतात. कन्झ्युमर सिरीज म्हणजे काय, जर स्टुडंटसाठी वापरायचं आहे किंवा घरी यूज करायचं आहे. म्हणजे IT कंपनी असतात, IT कंपनीचं सगळं काम जे आहे ते लॅपटॉपवरती किंवा डेस्कटॉपवरती होतं. तर ते जे सिरीज असतात म्हणजे IT कंपनीमध्ये जे सिरीज असतात त्याला बिझनेस सिरीज म्हणतात किंवा कमर्शियल सिरीज असतात. कमर्शियल सिरीजचे जे लॅपटॉप आहेत ना, हे मिनिमम सुरू होतात कमीत कमी 1 लाखापासून. तर त्यांची क्वालिटी तशी असते, हे बनवलेले असतात की दिवसातून 8 तास, 12 तास, 24 तास काम करण्यासाठी बनवलेले असतात. ह्याचे जे हार्डवेअर असतं ते एकदम A ग्रेड हार्डवेअर वापरलेलं असतं, जेणेकरून हे लवकर खराब होत नाही आहे किंवा तुम्ही डेली जरी यूज केलं तर याचा जो परफॉर्मन्स आहे हा लॉंग टर्मसाठी चांगला राहतो. बॅटरी बॅकअप चांगला असतो, स्क्रीन क्वालिटी चांगली असते, जेणेकरून तुम्ही 8 तास, 10 तास जरी काम केलं तरी डोळे खराब होत नाही आहेत किंवा डोळ्याला त्रास होत नाही आहे. तर त्या लेवलचं हे कंपोनंट यांनी यूज केलेले असतात, म्हणून हे लॅपटॉप महाग असतात. प्लस ह्याच्यामध्ये विंडोज जे असतं हे लायसन कॉपी येतं. आता बरेचसे दुकानदार तुम्हाला म्हणतील सर आम्ही विंडोज 11 तुम्हाला लायसन कॉपी देतोय. ते दुकानदार काय स्वतः खरेदी करत नाही आहेत, कारण की ह्याची जी की असते हे मदरबोर्डलाच बाउंड असते आणि हे जे जेव्हा खरेदी करतात ते विंडोज 11 सोबतच खरेदी करतात. जेणेकरून तुम्ही जरी फॉर्मॅट केला हा लॅपटॉप किंवा SSD जरी चेंज केली तरी तुम्हाला हे की विचारत नाही आहे. ते ॲटोमॅटिक डिटेक्ट करतं की हा याच्यामध्ये विंडोजची की आहे, त्याला लायसन की आहे आणि जेणेकरून तुम्हाला की मागणार नाही आहे. तर बऱ्याचशा वेळा असं कस्टमरला सांगितलं जातं की आम्ही की देतोय तुम्हाला, लायसन कॉपी आम्ही स्वतः देतोय, तर ते स्वतः देत नाही आहेत, ह्याला इनबिल्टमध्येच असते. पुढचा लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5480. ज्याला कोणाला कोडिंग करायचे आहे तर कोडिंगसाठी आपण स्टार्टिंग जे आहे ती 8 जनरेशनपासून करतो. कोडिंगसाठी तुम्हाला डिसेंट प्रोसेसर लागतो. याच्यामध्ये जो कोर असतात हे 4 कोर 8 थ्रेडचा प्रोसेसर असणार आहे. 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे, स्क्रीन फुल HD असणार आहे 14 इंच आणि हा तुम्हाला जाणार आहे 21,500 मध्ये. चेक करा मित्रांनो, कोडिंगसाठी एकदम बेस्ट बजेट लॅपटॉप सरांनी उपलब्ध केलेला आहे. 21,500 मध्ये तुम्हाला मिळतो. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7490. ही सुद्धा डेलची 7000 प्रीमियम सिरीज आहे. एकदम स्लिम लाईटवेट आणि पिक्चर क्वालिटी खूप छान येते या लॅपटॉपची. त्याच्यामध्ये i5 8 जनरेशन प्रोसेसर असेल, 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे, 14 इंच फुल HD आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 22,500. चेक करा, 22,500 मध्ये सरांनी उपलब्ध केलं. i5 8 जनरेशन सोबत तुम्हाला मिळणार. आणि सर एक विचारायचं होतं, इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याला सरासरी किती बॅटरी बॅकअप मिळून जाईल? आपण बॅटरीची गॅरंटी देतो की कमीत कमी 2 तास हा बॅटरी बॅकअप मिळेल. पण प्रत्येक जे लॅपटॉप आहे ते कमीत कमी 3-4 तास, काय काय लॅपटॉप 5 ते 6 तास पण बॅटरी बॅकअप देते. पण ॲव्हरेजली तुम्हाला 2 तासाचा बॅटरी बॅकअप 100% मिळून जाईल. नेक्स्ट लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हा आपल्या शॉपमधला
सगळ्यात जास्त सेल होणारा आयटम आणि सगळ्यात जास्त रिकमेंड केलेला हा मॉडेल आहे. हा दिसायला पण छान आहे आणि याचा परफॉर्मन्स पण खूप छान आहे. नवीन कुठलीही कंपनी असेल की ज्याला लॅपटॉप 10-12 लॅपटॉप लागतात, तर त्याच्यासाठी आपण हे सजेस्ट करतो. स्टुडंट जरी आला कोडिंगसाठी तर त्याला हे लॅपटॉप आपण सजेस्ट करतो, कारण की ह्या लॅपटॉपला खूप कमी रिजेक्शन आहे. परफॉर्मन्स खूप छान आहे, दिसायला सुद्धा खूप छान आहे. हा i5 8 जनरेशनसोबत येतो. 8 GB रॅम असणार आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD डिस्प्ले असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे ₹22,000. चेक करा. आपण i5 8 जनरेशन सोबत आहे, 22,000 किंमत असणार आहे. सर, इथून जर लॅपटॉप घेतला तर व्ह्यूअरला लॅपटॉप सोबत काय काय भेटेल? समजा तुम्ही डेलचा लॅपटॉप घेताय तर डेलचा ओरिजिनल ॲडॅप्टर मिळणार आहे. त्याला सुद्धा 6 महिन्याची वॉरंटी आहे. त्याच्यानंतर आपण लॅपटॉपची एक स्लीव पण देतो. एक स्लीव राहणार आहे, आपली ब्रँडिंग असणार आहे त्याच्यावरती. आणि त्याच्यानंतर एक क्लिनिंग किट असणार आहे आणि एक माऊस पॅड असणार आहे. तर अशा गोष्टी आपण त्याच्यासोबत देणार आहोत. नेक्स्ट लॅपटॉप कुठले सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7400. ही डेलची प्रीमियम सिरीज आहे. एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे. आत्ता नाही म्हटलं तरी आपण हा 4था मॉडेल बघतोय, जो की i5 8 जनरेशनमध्ये आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्याकडे व्हरायटीवरती जास्त भर दिला जातो, जेणेकरून प्रत्येक बजेटच्या कस्टमरसाठी लॅपटॉप सेम कन्फिगमध्ये मिळायला पाहिजे. हा डिझाईन खूप छान आहे, एकदम प्रीमियम मॉडेल आहे. याची जी स्पेसिफिकेशन असणार आहे ही पण i5 8 जनरेशनसोबत येणार आहे. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असणार आहे. याची किंमत 23,000 राहणार आहे. आता याचं यूट्यूब टेस्टिंग सकाळी मी केलेलं आहे, तर हा कमीत कमी 6 ते 7 तास यूट्यूबवरती चाललेला आहे. म्हणजे याचा बॅटरी बॅकअप पण चांगलं आहे आणि दिसायला खूप सुंदर लॅपटॉप आहे. आणि चेक करा मित्रांनो, चांगला बॅटरी बॅकअप, लुकला पण एकदम भारी लॅपटॉप पाहिजे असेल तर याच्याकडे तुम्ही जाऊ शकता. 23,000 किंमत असणार. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5411. हा एच सिरीजमध्ये येतो. बरेचसे कोडिंगवाले कस्टमर जे असतात किंवा स्टुडंट असतात ते एच सिरीजचा CPU मागतात. मोस्टली जो एच सिरीजचा CPU आहे हा गेमिंगमध्येच येतो, नॉर्मल लॅपटॉपमध्ये खूप कमी येतो. तर त्यातला मधला हा एक मॉडेल आहे. हा i5 10 जनरेशनसोबत येणार आहे. एच सिरीजचा CPU आहे. 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन असणार आहे आणि याची किंमत असणार आहे 26,000. एच सिरीजमध्ये सरांनी उपलब्ध केलं आहे. 10 जनरेशन सोबत तुम्हाला मिळणार आहे 26,000 किंमत. सर, तो आधीचा लॅपटॉप तुम्ही एच सिरीजमध्ये दाखवला, तर एच सिरीज, यू सिरीज, जी सिरीज यामध्ये काय फरक असतो जर आपल्या व्ह्यूअर्सला? नॉर्मली जे IT कंपनीमध्ये जे लॅपटॉप यूज करतात, म्हणजे एकदम हेवी कोडिंग असेल किंवा प्रोग्रामिंग असेल, डेव्हलपमेंटसाठी असेल, तर त्यासाठी यू सिरीजचा CPU आरामात चालतो. यू सिरीजमध्ये काय असतं की तुम्हाला बॅटरी बॅकअप चांगला मिळतो. एच सिरीजचे जे CPU असतात हे गेमिंग, व्हिडिओ एडिटिंग, 3Dचं काम करण्यासाठी असतात. त्याच्यामध्ये बॅटरी बॅकअप कमी मिळतो, पण ते परफॉर्मन्ससाठी चांगले असतात. आता कोडिंगसाठी यू सिरीज पण आरामात तुम्हाला काम करून जाईल. असं नाही आहे की आता IT मध्ये जेवढं कोडिंग होतं किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असतं तर ते यू सिरीजवरती आरामात करतात. तर असं काही नाही आहे की तुम्ही कोडिंगसाठी एस सिरीज CPU घ्यायला पाहिजे. यू सिरीज तुम्ही घेऊ शकता. तुझा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5430. हा i5 12 जनरेशनमध्ये येतो, म्हणजे लेटेस्ट जनरेशन आहे, सेकंड हँडमध्ये आहे. हे 16 GB रॅम, 512 GB SSD, 14 इंची फुल HD स्क्रीनसोबत येतं आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 37,000. याच्यामध्ये जे कोर्स असतात हे कोर्स जास्त आहे. 10 कोर 12 थ्रेडचा प्रोसेसर आहे. नॉर्मली जे 11 जनरेशन आहेत तर त्याच्यामध्ये 4 कोर 8 थ्रेड्स असतात, पण याच्यामध्ये 10 कोर 12 थ्रेड्स आहेत. आता बऱ्याचशा कस्टमरला माहीत नसतं की कोर म्हणजे काय. कोर म्हणजे समजा म्हणजे परफॉर्मन्ससाठी जे CPUला ताकद लागते ते कोरवरती डिपेंड असते. जेवढे जास्त CPUचे कोर असतील तेवढा तुम्हाला परफॉर्मन्स स्मूथ मिळतो, की एखादा ॲप्लिकेशन लोड व्हायला किंवा गेम लोड व्हायला जो परफॉर्मन्स पाहिजे असेल तर तो स्मूथली मिळतो. मित्रांनो, 10 कोर यामध्ये तुम्हाला मिळणार आहे 12 जनरेशन सोबत लॅपटॉप आहे, 37,000 तुम्हाला मिळतो. सर, हे जे 10 जनरेशन, 11 जनरेशन, 12 जनरेशन आहे, तर या जनरेशन मुळे लॅपटॉपचा परफॉर्मन्स वाढतो का? आता बऱ्याचशा कस्टमरला हे पण माहीत नसतं की जनरेशन म्हणजे काय. ते फक्त सांगतात, मोस्टली फोन आम्हाला एवढे येतात की म्हणतात सर आम्हाला लॅपटॉप पाहिजे. तर आम्ही विचारतो सर रिक्वायरमेंट काय आहे, तर ते सांगतात की i5चा प्रोसेसर पाहिजे, 16 GBची रॅम पाहिजे आणि 512 GBची SSD पाहिजे. पण आम्ही त्यांना विचारतो सर जनरेशन कुठलं पाहिजे, कारण की जनरेशनवरती डिपेंड असतं. कारण फर्स्ट जनरेशन पण i5चं आहे, तर आता अल्ट्रापर्यंत प्रोसेसर आलेले आहे. तर नाही म्हटलं तरी 14-15 जनरेशन i5मध्ये अवेलेबल आहेत, किंवा i3मध्ये असेल किंवा i7मध्ये असेल. तर कस्टमरला जनरेशन माहीत नसतं. जनरेशन काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जसं ॲपल कंपनी दरवर्षी नवीन मोबाईल लॉन्च करते, त्या मोबाईलमध्ये परफॉर्मन्ससाठी नवीन प्रोसेसर लॉन्च करते. तर ते नवीन जी टेक्नॉलॉजी असेल तर ती त्याच्यामध्ये दिलेली असते. तसंच जनरेशनमध्ये असतं. ह्या इंटेलमध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी नवीन जनरेशन मिळतं. त्या जनरेशनने काय होतं की एखादं फीचर्स ॲड होतं. समजा स्पीड जास्त
तुम्हाला प्रोसेसरमध्ये मिळेल किंवा सी टाईपचा चार्जर मिळेल, कॅमेरा बेटर मिळेल, स्क्रीन क्वालिटी चांगली मिळेल. तर म्हणजे दरवर्षी जी नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे ती त्या जनरेशनमध्ये तुम्हाला मिळून जाते. तर त्याला जनरेशन म्हणतात. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? आत्ता आपण i7चे लॅपटॉप बघणार आहे. याच्या अगोदर आपण i5चे लॅपटॉप बघितलेले आहेत. आता हे i7 6 जनरेशनमध्ये हा लॅपटॉप आहे. डेल लॅटिट्यूड 7480. ही सुद्धा डेलची प्रीमियम सिरीज आहे. पिक्चर क्वालिटी एकदम खूप छान आहे. 8 GB रॅम असणार आहे, 256 GB SSD, 14 इंची फुल HD डिस्प्ले असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला राहणार आहे 19,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 19,000 तुम्हाला मिळणार आहे i7 6 जनरेशनचा लॅपटॉप. सर, रिफर्बिश लॅपटॉप म्हणजे काय, जर आपल्या व्ह्युअर्सला सांगा ना. मित्रांनो, आपण जे लॅपटॉप विकतो हे इम्पोर्टचे लॅपटॉप विकतो. तर हे कसं होतं की अमेरिकेतून येतात मोस्टली. तर तिकडचे जे IT कंपनी आहेत हे कमीत कमी 2 ते 3 वर्ष यूज करतात लॅपटॉप आणि 2 ते 3 वर्षानंतर हे विकतात. आता बऱ्याचशा कस्टमरला असं वाटतं रिफर्ब म्हणजे काय, रिपेअर वगैरे केलेले आहेत का. एक्झाम्पल घ्या, XYZ कंपनी आहे. XYZ कंपनीतले लॅपटॉप त्यांना अपग्रेड करायचे. तर समजा 100 लॅपटॉप आहे, तर 100 लॅपटॉपमधले फक्त 10च लॅपटॉपला प्रॉब्लेम असतो. असं नाही आहे की ते 100च्या 100 लॅपटॉप खराब असतील. तर ते 10%च मटेरियल खराब असतं. मग त्याच्यामध्ये काय, स्क्रीन खराब असेल, कीबोर्ड खराब असेल किंवा मदरबोर्ड खराब असेल, तर ते ओरिजिनल स्पेअर पार्ट टाकले जातात आणि त्याचं प्रॉपर टेस्टिंग होतं. त्याला लॅपटॉपला रिफर्ब लॅपटॉप म्हणतात. म्हणजे प्रॉपर सगळं चेक करून जे स्पेअर पार्ट असतात ते ओरिजिनल टाकलेले असतात त्याला रिफर्ब म्हणतात. पण मोस्टली आपण काय करतो, जे चांगल्या कंडिशनचे लॅपटॉप असतात तर तेच लॅपटॉप आपण घेतो. समजा एखाद्याची स्क्रीन चेंज केली, कीबोर्ड चेंज केला असेल, बॅटरी चेंज केली असेल, तर मोस्टली आपण असे लॅपटॉप घेत नाही आहे की जेणेकरून कस्टमरला पण असं नको वाटायला की याच्यामध्ये काहीतरी झोल केलेला आहे किंवा स्पेअर पार्ट चेंज आहे किंवा लॅपटॉप खराब आहे तर त्याच्यामुळे विकताय. तर असे आपण लॅपटॉप सहसा घेत नाही आहे. कारण की तुम्ही जसे कस्टमर आहात तसं मी पण एक कस्टमर आहे की कारण की लॅपटॉप आम्ही तयार करत नाही आहे. लॅपटॉप आम्ही सुद्धा विकतच घेतो. तर विकत घेताना सुद्धा आम्ही ती काळजी घेतो की जे लॅपटॉप गोष्टी त्याच्यामध्ये लॅपटॉपमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या चेंज केलेल्या नसायला पाहिजे. ओरिजिनल कंडिशनमध्ये लॅपटॉप असायला पाहिजे. तर त्याच्यामुळे तुम्ही बिंदास इथून लॅपटॉप खरेदी करू शकता. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. हा सुद्धा डेलची प्रीमियम सिरीज आहे. i7 7 जनरेशनमध्ये हा लॅपटॉप मिळणार आहे. 8 GBची रॅम आहे, 256 GBची SSD आहे, 14 इंची फुल HD असणार आहे. स्लिम लॅपटॉप आहे. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 22,000 रुपये. i7 7 जनरेशन सोबत मिळते, 22,000 किंमत असणार. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7320. ही सुद्धा डेलची प्रीमियम सिरीज आहे. i7 11 जनरेशनमध्ये हा लॅपटॉप असणार आहे. स्लिम आणि एकदम कॉम्पॅक्ट लॅपटॉप आहे. 16 GBची रॅम आहे, 512 GBची SSD आहे. स्क्रीन साईज ह्याची 13.3 इंच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कॅरी करायला एकदम इझी पडणार आहे आणि याची किंमत जाणार आहे तुम्हाला 35,000. 16 GB रॅम सोबत तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे 11 जनरेशन सोबत 35,000 किंमत. मित्रांनो, काही जे लॅपटॉप आहेत जसं की i7 8 जनरेशन आहे, i7 10 जनरेशन आहे, i7 11 जनरेशन आहे. आत्ता जेव्हा आपण व्हिडिओ शूट करतो ना त्यावेळेस तो स्टॉक अवेलेबल नाही आहे. पण 2-3 दिवसामध्ये तो i7 8 जनरेशन, i7 11 जनरेशन किंवा i7 10 जनरेशन हे लॅपटॉप येणार आहेत. तर असं समजू नका की आता व्हिडिओ शूट केला आहे तर व्हिडिओमध्ये जे लॅपटॉप आहेत तर तेच अवेलेबल असतील. बऱ्याचशा वेळा स्टॉक नवीन येत राहतो. जर तुम्हाला म्हणजे इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट फोनवरती विचारू शकता की सर व्हिडिओमध्ये हा लॅपटॉप बघितला आहे किंवा माझी स्पेसिफिक ही रिक्वायरमेंट आहे की i7 10मध्ये मला 32 GB रॅम पाहिजे, 1 TB SSD पाहिजे. तर ते तुम्ही डायरेक्ट कॉलवरती विचारू शकता. त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला अरेंज करून देऊ शकता किंवा सांगू शकतो की सर 1-2 दिवसामध्ये स्टॉक येणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5430. हा टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल आहे. हे आपल्या शॉपमधला सगळ्यात महागडा लॅपटॉप पण तुम्ही म्हणू शकता. कारण की याच्यामध्ये i7 12 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 GBची रॅम आहे, 256 GBची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असणार आहे, 10 कोर 12 थ्रेडचा प्रोसेसर आहे आणि याची किंमत जाणार आहे तुम्हाला 41,000. ओके सर, चेक करा मित्रांनो, 41,000 तुम्हाला मिळणार आहे 12 जनरेशन सोबत 16 GB रॅम. कॉन्फिगरेशन तुम्ही एकदा चेक करा. मार्केटमध्ये खूप साऱ्या नवीन कंपन्या आल्या आहेत, अविता वगैरे, तर त्यांचे लॅपटॉप घेणं योग्य राहील का? मित्रांनो, आता तर आम्ही दुकानदार आहे. दुकानदाराचं कसं काम असतं की आता एखादा कस्टमर आपल्याकडे भरोसाने येतो. काय येतो की सर आम्हाला काही माहीत नाही आहे किंवा आम्हाला यातलं काही कळत नाही आहे, तर तुम्ही चांगलं सजेशन द्याल म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. आणि एखाद्या दुकानदाराचं मेन काम तेच असायला पाहिजे की आपल्याकडे जो कस्टमर येतो तो आपल्यावरती विश्वास ठेवून येतो. त्याला माहीत नाही आहे म्हणून तो आपल्याला विचारायला येतो. तर आम्ही कधी अशा गोष्टी सजेस्ट करत नाही आहेत की समजा XYZ कंपनी आहे, त्याचे स्पेअर पार्ट तुम्हाला मिळत नाही आहेत, तर ती कंपनी आम्ही तुम्हाला सजेस्ट कधीच करत नाही. जसं की अविता वगैरे आहेत, ते लॅपटॉप खूप स्वस्तमध्ये मिळतात, चीपमध्ये मिळतात आणि दिसायला पण खूप छान लॅपटॉप आहेत. पण त्याचा एकच ड्रॉबॅक आहे की त्याची आफ्टर सेल सर्व्हिस मिळत नाही. बाय चान्स समजा त्याची स्क्रीन तुटली किंवा कीबोर्ड खराब झाला किंवा त्याचा ॲडॅप्टर खराब झाला तर ते आफ्टर मार्केटमध्ये त्याचे स्पेअर पार्ट मिळत नाहीत. तर त्याच्यामुळे आम्ही असे लॅपटॉप कधीच
सजेस्ट करत नाहीत की जेणेकरून आमचं नाव खराब होईल किंवा तुम्हाला पुढे जाऊन त्रास होईल. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. तुम्ही माझ्याकडून लॅपटॉप घेतला, नवीन लॅपटॉप घ्या किंवा सेकंड हँड लॅपटॉप घ्या. समजा नवीन लॅपटॉप तुम्ही 3.5 लाखाचा लॅपटॉप घेतला, समजा मॅकबुक घेतला आणि तो जर खराब झाला तर पहिल्यांदा नाव जे खराब होतं ना ते दुकानदाराचं खराब होतं. कस्टमरला हे माहीत असतं की अमोल सर काही लॅपटॉप बनवत नाही आहेत, ते फक्त विकतायत. तरी कस्टमर काय म्हणतो, नाही बाबा ह्या दुकानातून मी लॅपटॉप घेतलाय तर मला इकडे परत जायचं नाही कारण लॅपटॉप मला खराब लागलाय. त्याच्यामध्ये दुकानदाराचा काय दोष नसतो, दुकानदार तर पेटी पॅक तुम्हाला माल विकतो. सेकंड गोष्ट आहे की ते सर्व्हिस पण कधी कधी नवीन लॅपटॉपमध्ये आपल्याला देता येत नाहीये. आता सगळ्यात मेन डिफरन्स जो आहे, आता समजा हा लॅपटॉप आहे, हे रिफबचे लॅपटॉप आहेत, ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला तर आम्ही तुम्हाला ऑन दी स्पॉट सोल्युशन देऊ शकतो. समजा ह्याची बॅटरी खराब झाली तर आम्ही तुम्हाला 1 ते 2 दिवसात बॅटरी देऊ शकतो. पण नवीन लॅपटॉपमध्ये आम्हाला ते पॉसिबल नसतं. तर ते सर्व्हिस सेंटरमध्ये आम्ही जाणार किंवा तुम्ही जाणार, तिथे तुम्हाला लाईनीत थांबावं लागणार, तिथे वेळ द्यावा लागणार. 1 दिवस अर्धा दिवस तर तिकडेच जातो. त्याच्यानंतर तुम्हाला ते 15 दिवसाचा टाइम देतात. आता काय काय गोष्टींना 6-6 महिने लागतात. आता माझ्या मित्राचे मॅक मिनी 3 खराब झाले होते, तिन्हीसाठी रिप्लेसमेंटसाठी 6 महिने गेले. तर अशा वेळेस काय होतं की कस्टमर नाराज होतो, पहिल्यांदा नाराज होतो दुकानदारावरती आणि त्याच्यानंतर कंपनीवरती नाराज होतो. तर त्याच्यामुळे आम्ही अशा कुठल्या गोष्टी सांगत नाहीत की जेणेकरून आमचं नाव खराब होईल किंवा तुम्हाला पुढे जाऊन त्रास होईल. तर तुम्ही सुद्धा काही गोष्टी खरेदी करताना चांगल्याच दुकानदाराकडून घ्या, जे तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस चांगले देतील. फक्त लॅपटॉप घेताना गोड बोलणारे असे दुकानदाराकडे जाऊ नका किंवा फक्त गिफ्टसाठी किंवा डिस्काउंटसाठी जाऊ नका किंवा कमी किंमत आहे ही पण बघून जाऊ नका. कारण की जिथे कमी प्राईस असते तिथं तुम्हाला काय ना कुठे ना कुठे कॉम्प्रोमाइज केलेलं असतं क्वालिटीमध्ये. तर अशा दुकानदाराकडे जावा ज्याचं गुगलचं रेटिंग चांगलं आहे किंवा तो सर्व्हिस चांगली देतो, तो प्रत्येक कॉल अटेंड करतो किंवा तुम्हाला जे प्रश्न पडलेले आहेत त्याची चांगली उत्तरं देतो. ज्या माणसाकडे एक्सपिरियन्स आहे अशा माणसाकडून तुम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉप घेऊ शकता. दुसरा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, आता आपण बघणार आहे लिनोवो कंपनी. लिनोवो कंपनीमध्ये बरेच दिवस आपल्याकडे स्टॉक नव्हता, तर आपल्याकडे आता लिनोवोमध्ये अवेलेबल आहे लिनोवो थिंकपॅड T14S मॉडेल आहे. हे सुद्धा लिनोवोचं स्लिम लॅपटॉप मॉडेल आहे आणि प्रीमियम मॉडेल आहे. त्याच्यामध्ये i7 10 जनरेशन प्रोसेसर असेल, 32 GB रॅम आहे आणि 512 GB SSD आहे. 14 इंची स्क्रीन असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 35,000. चेक करा. i7 10 जनरेशन सोबत तुम्हाला मित्रांनो मिळतंय 35,000 किंमत असणार आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. सर 360 मध्ये काय लॅपटॉप आहे का तुमच्याकडे? हो मित्रांनो, 360 मध्ये आपल्याकडे डेल लॅटिट्यूड आहे 7390. हा असा तुम्ही टॅबलेट मोडमध्ये पण यूज करू शकता. याच्यामध्ये जो प्रोसेसर येतो हा i5 8 जनरेशन असणार आहे, 16 GB रॅम, 512 GB SSD, स्क्रीन साईज असणार आहे 13.3 इंच, फुल HD टच स्क्रीन डिस्प्ले असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 28,000. चेक करा मित्रांनो, 360 लॅपटॉप आहे, 28,000 तुम्हाला हा मिळतोय. नेक्स्ट लॅपटॉप आहे 360 मध्ये 5310. हा i7 10 जनरेशन सोबत येतो, 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. टॅबलेट मोडमध्ये तुम्ही यूज करू शकता आणि याची जी किंमत आहे ही 33,000 रुपये आहे. 10 जनरेशन सोबत तुम्हाला मिळणार आहे 33,000 किंमत आहे. सर मेटल बॉडीमध्ये काय तुमच्याकडे लॅपटॉप आहेत का? हो मित्रांनो, हा जो लॅपटॉप आहे हा HP इलाइटबुक आहे, 840 जीप आहे. हे एकदम प्रीमियम मॉडेल आहे आणि हे मार्केटमध्ये खूप फेमस मॉडेल आहे. याची डिमांड 12 महिने असते कारण की हा दिसायला खूप छान मॉडेल आहे, सिल्वर कलरमध्ये येतो आणि HPचं मॉडेल आहे, त्याच्यामुळे हे दिसायला खूप छान आहे. साऊंड क्वालिटी चांगली आहे, पिक्चर क्वालिटी पण याची खूप छान आहे. याच्यामध्ये तुम्हाला i5 8 जनरेशन प्रोसेसर येणार आहे, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असणार आहे. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 24,000. चेक करा मित्रांनो, i5 8 जनरेशन सोबत तुम्हाला मिळणार आहे 24,000 किंमत आहे. त्याचबरोबर तुम्ही इथे पोस्टर्स लावलेले आहेत की तुमच्या इथे जे प्राइसिंग आहेत त्या फिक्स प्राइस आहेत, तर असं का? मित्रांनो, काय होतं बऱ्याचशा वेळा की कस्टमरचा चेहरा बघून किंवा कस्टमरला काय नॉलेज आहे काय नाही आहे तर त्याप्रमाणे दुकानदार किमती सांगतात. पण आपल्याकडे तसं नाही आहे, कारण की आपल्याकडे जो प्रत्येक येणारा कस्टमर आहे तो सारखाच आहे. असं काय आपल्याकडे भेदभाव नाही आहे की तो हा जवळचा आहे किंवा XYZ कंपनी आहे किंवा एखादा स्टुडंट आहे, एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. कारण की शेवटी सगळ्यालाच गरज असते, मलाही गरज आहे कस्टमरची आणि कस्टमरला पण लॅपटॉपची गरज असते. तर सगळ्यांना सेम प्राईस यायला पाहिजे, कुणाचा म्हणजे भेदभाव नाही आला पाहिजे कस्टमरमध्ये, म्हणून आपण सगळ्यासाठी सेम प्राईस ठेवलेली आहे. बऱ्याचशा वेळा म्हणजे 60% आमचा जो बिझनेस आहे हा रेफरन्स थ्रू येतो. तर काय होतं की सर म्हणतात की सर सचिन सरांनी लॅपटॉप घेऊन गेला, त्यांना जो लॅपटॉप पाहिजे आम्हाला सेम लॅपटॉप द्या, सेम प्राईसमध्ये द्या. तर ते आम्हाला असं आठवावं लागत नाही आहे किंवा हे बघावं लागत नाही, आम्हाला कस्टमरचं बिल बघावं लागत नाही आहे की ह्यांना लॅपटॉप देताना किती टक्के डिस्काउंट दिला आहे किंवा कोणत्या प्राईसला दिला आहे हे बघावं लागत नाही. आम्ही त्यांना स्ट्रेट अवे सांगतो. तर सगळ्यांसाठी प्राईस सेम आहे
सचिन सरांना जेवढ्या प्राईसमध्ये दिला आहे तेवढ्याच प्राईसमध्ये तुम्हाला मिळेल. हा बाय चान्स समजा प्राईस वाढली असेल तर त्यांना ती वाढलेलीच प्राईस त्यांना लागू होईल. असं नाही होणार की जुन्या रेटमध्ये त्यांना काय मिळणार आहे. आणि एवढी खात्री देऊ शकतो की बाकीच्या जणांना आपण जे लॅपटॉप विकतो तर सेम प्राईसमध्येच तुम्हाला तो लॅपटॉप मिळणार आहे इथे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP लाईटबुक आहे. 830 G6 मॉडेल आहे. याच्यामध्ये तुम्हाला जो प्रोसेसर मिळणार आहे हा i7 8th जनरेशन आहे. 8 GB रॅम आहे. 256 GB SSD आहे. स्क्रीन असणार आहे 13.3 इंच. एकदम स्लिम लाईटवेट लॅपटॉप आहे मेटल बॉडीमध्ये आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 25,000 रुपये. सर, आपले जे व्ह्युअर्स आहेत ते पुण्याच्या बाहेरनं पण ही व्हिडिओ पाहतात, तर त्यांना घर बसल्या लॅपटॉप मिळू शकेल का? हो मित्रांनो, आता जसं आपण व्हिडिओ बनवतोय त्याच्यामधलं जर तुम्हाला XYZ लॅपटॉप आवडला असेल तर तुम्ही डायरेक्ट मला कॉल करू शकता. व्हिडिओ कॉलवरती तुम्हाला तो लॅपटॉप दाखवला जाईल किंवा तुम्हाला त्या लॅपटॉपचा व्हिडिओ जरी पाहिजे असेल, म्हणजे समजा त्याची कंडिशन असेल किंवा बॅटरीची हेल्थ असेल, SSDची हेल्थ असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी तुम्हाला बघायच्या असतील तर त्याचा डेडिकेटेड एक व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवला जाईल WhatsAppवरती. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सेम डे आपण लॅपटॉप डिस्पॅच करतो. समजा तुम्ही सकाळी 12 वाजता पेमेंट केलं तर सेम डेज आपल्याकडून डिस्पॅच होतो. समजा दुपारनंतर जर तुम्ही पेमेंट केलं तर नेक्स्ट डेला डिस्पॅच होईल. आणि कुरिअरची जी जबाबदारी असते, समजा कुरिअर तुमच्याकडे पोहोचणं आणि व्यवस्थित पोहोचणं, समजा त्याच्यामध्ये काही डॅमेज वगैरे झालं तर त्याची जबाबदारी आमच्याकडे असते. फक्त तुम्ही कुरिअर रिसीव्ह करताना किंवा बॉक्स ओपन करताना त्याचा एक व्हिडिओ शूट करायचा आहे. मोस्टली अशा काही गोष्टी होत नाही आहेत कारण आपल्याला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि आपण फक्त महाराष्ट्रात नाही पाठवत, आपण मिझोरामला, आसामला पण लॅपटॉप पाठवलेले आहेत. लॅपटॉप म्हणा किंवा ग्राफिक कार्ड म्हणा, मदरबोर्ड म्हणा, रॅम म्हणा, SSD म्हणा, बाकीच्या गोष्टी पण आपण सेकंड हँडमध्ये डील करतो. आमचा एक गेमिंगचा ग्रुप आहे जो ओव्हरऑल इंडियामध्ये आपण डीलिंग करतो. तर त्याच्यामुळे कुरिअरची जबाबदारी आमची असणार आहे, त्याची काही तुम्ही काळजी करू नका. आणि घर बसल्या तुम्ही लॅपटॉप मागवू शकता. बाय चान्स तुम्हाला इकडे म्हणजे येणं होत नसेल तर तुमचे कोणी नातेवाईक असतील, फ्रेंड असतील तर त्यांना तुम्ही शॉपमध्ये एकदा व्हिजिट करायला पाठवा की जेणेकरून त्यांना क्वालिटी काय असेल किंवा कंडिशन काय आहे हे पण एकदा चेक करता येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला डिसिजन घेणं सोपं पडेल. नक्कीच. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP ProBook 440 G8 मॉडेल आहे. हे i5 11 जनरेशनचं असणार आहे. 8 GB रॅम आहे. 256 GB SSD आहे. 14 इंच फुल HD डिस्प्ले असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 30,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 11 जनरेशन सोबत तुम्हाला मिळणार आहे 30,000 किंमत आहे. सर, बऱ्याच जणांना लॅपटॉप EMI वरती घ्यायचा असतो, तशी काही सुविधा आहे का तुमच्याकडे? जर तुम्हाला EMI वरती लॅपटॉप आपल्याकडे घ्यायचा असेल तर आपल्याकडे क्रेडिट कार्डची फॅसिलिटी आहे. बजाजचं कार्ड त्याच्यावरती चालत नाही आहे, पण बाकीचं कुठल्याही बँकेचं जर हे क्रेडिट कार्ड असेल तर त्याचा EMI तुम्हाला करता येईल. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा ZBook आहे. ZBook ही जी आहे ही HPची सगळ्यात प्रीमियम सिरीज आहे आणि हे वर्कस्टेशन आहे. वर्कस्टेशन म्हणजे खूप महाग असतं आणि खूप प्रीमियम असतं. याची जी क्वालिटी असते, जे पिक्चर क्वालिटी म्हणा, बिल्ड क्वालिटी म्हणा किंवा याचा जो परफॉर्मन्स असतो एकदम टॉप नॉच परफॉर्मन्स असतो. तर याच्यामध्ये जो आपल्याकडे अवेलेबल आहे हा HP ZBook आहे. i5 11 जनरेशन असणार आहे. 16 GB रॅम आहे. 512 GB SSD आहे. 14 इंची फुल HD स्क्रीन असणार आहे आणि हा तुम्हाला जाणार आहे 36,500ला. i5 11 जनरेशन सोबत तुम्हाला मिळणार आहे 36,500 किंमत आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP लाईटबुक 840 G8 मॉडेल आहे. हे i7 11 जनरेशन सोबत येणार आहे. याच्यामध्ये 16 GB रॅम आहे. 256 GB SSD आहे. 14 इंची फुल HD डिस्प्ले असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 37,000. चेक करा, 37,000 तुम्हाला मिळतोय 11 जनरेशन सोबत मिळणार. मोस्टली आपल्याकडे मॅकबुक नसतात, पण आपल्याकडे सध्या एक मॅकबुक अवेलेबल आहे. हा मॅकबुक प्रो आहे, टच बारवाला आहे आणि याचं जे मॉडेल आहे 2020चं मॉडेल असणार आहे आणि याचं परचेस आहे 2021चं. ज्यामध्ये i5 प्रोसेसर असणार आहे. 16 GB रॅम, 512 GB SSD, स्क्रीन साईज 13.3 इंच असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 35,000. चेक करा, 35,000 मित्रांनो तुम्हाला मॅकबुक प्रो सरांनी इथे उपलब्ध केलेलं आहे टचबार सोबत. व्हिडिओच्या मार्फत पाहून. सर, टायनी PC मध्ये काय आहे का तुमच्याकडे? हो मित्रांनो, जसं तुम्हाला असे टायनी CPU पाहिजे असेल, म्हणजे एकदम स्लिम पाहिजेत, छोटेसे पाहिजेत, घरामध्ये जागा नाही आहे किंवा ऑफिसमध्ये जागा नाही आहे किंवा काही काही लोकांची दुकानं असतात, म्हणजे किराणाचं स्टोअर आहे, मेडिकल स्टोअर आहे किंवा लॅब आहे, तर तिथं तुम्ही हे PC वापरू शकता. आता हे बरेचसे PC आपण जे झेरॉक्स सेंटर वगैरे आहेत किंवा किराणा मालाची दुकानं आहेत किंवा ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये जागा कमी आहे तर त्यांच्यासाठी हे PC देतो. याचा परफॉर्मन्स खूप छान असतो. याच्यामध्ये असं नाही की हा छोटा पीस आहे तर त्याला USB वगैरे कमी आहेत. तुम्ही इथे बघू शकता, फ्रंटला 2 USB आहेत आणि पाठीमागे 4 USB आहेत, म्हणजे टोटल याला 6 USB भेटतात. प्लस याला डिस्प्लेसाठी 3 पोर्ट असतात आणि प्लस ह्याच्यामध्ये रॅमच्या पण 2 स्लॉट आहेत आणि स्टोरेजसाठी 2 स्लॉट आहेत. तर हे छोटं जरी असलं तरी परफॉर्मन्सला खूप छान आहे
आणि याची जी किंमत आहे ही तुम्हाला i5 6 जनरेशन 8 GB रॅम 256 GB SSD आणि 1 इयर वॉरंटीसोबत हे तुम्हाला मिळणार आहे. याची किंमत तुम्हाला जाते 13,000 रुपये. सेम तसंच मशीन आहे, याला SFF मॉडेल म्हणतात. दिसायला हे दोन्ही सेम दिसतात, फक्त ह्याच्यामध्ये ग्राफिक कार्ड बसत नाही आहे. काही काही लोकांना ग्राफिक कार्ड लागतं, जसं की AutoCAD कटिया वगैरे वापरायचं असेल तर याच्यामध्ये 4 GBचं मिनिमम ग्राफिक कार्ड वगैरे तुम्ही टाकू शकता आणि ह्याची किंमत 1,000 रुपये जास्त असते. स्पेसिफिकेशन सेमच असणार आहे. i5 6 जनरेशन 8 GB रॅम 256 GB SSD 1 इयर वॉरंटी हे जाणार आहे तुम्हाला 14,000 रुपये. त्याचबरोबर हे एक मशीन आहे, AMD रायझनचं मशीन आहे. हे 2019चं मॅन्युफॅक्चरिंग असणार आहे. रायझन 3 प्रोसेसर आहे. त्याचं जे मॉडेल आहे 2200G आहे. ह्याच्यामध्ये 1 GB किंवा 2 GBचं डेडिकेटेड ग्राफिक येतं आणि ह्याची किंमत इंटेलपेक्षा स्वस्त आहे. आता हे इंटेलचं जे मॉडेल आहे हे 2017चं मॉडेल आहे, पण हे 2019चं मॉडेल आहे. हे त्याच्यापेक्षा लेटेस्ट आहे, पण ह्याची किंमत 13,000 रुपये. ह्याला पण 1 वर्षाची वॉरंटी आहे. 8 GBची रॅम 256 GBची SSD. हे तुम्हाला बल्कमध्ये पाहिजे असेल किंवा कुठली कंपनी असेल किंवा इन्स्टिट्यूट असेल तर त्यांना ग्राफिक पण पाहिजे असेल आणि चांगलं परफॉर्मन्सवालं मशीन पाहिजे असेल तर हे मशीन तुम्ही आरामात घेऊ शकता. त्याचं तुम्ही क्वालिटी टेस्टिंग कसं करता? पहिल्यांदा आपण काय करतो की जे लॅपटॉपमध्ये कंपोनंट यूज केले आहेत, जसं की तुम्ही इथं बघू शकता. आता जे SSD आहेत हे डिटेलमध्ये कोणी दाखवत नाही आहे, पण आपण हे SSD आहे तर या सगळ्या ब्रँडेड वापरलेले असतात. ते SSD आहे, ही KioXC आहे आणि याच्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता की NVMe वापरलेले इंटेल कंपनीची. जसं मी तुम्हाला बॅटरीचं पण सांगितलं की बॅटरी पण आपण तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की हा यूट्यूबवरती 7 तास चालला आहे. हा टाईम ऑन बॅटरी 7 तास 29 मिनटं हा लॅपटॉप चाललेला आहे आणि बॅटरी आता 5% राहिलेली आहे. असं आपण प्रत्येक लॅपटॉपचे स्क्रीनशॉट काढतो. याच्यामध्ये प्रत्येक लॅपटॉपमध्ये एक सॉफ्टवेअर टाकलेलं असतं बॅटरी मॉनिटर. याच्यावरती आपण यूट्यूब लावून चेक करतो आणि स्क्रीनशॉट काढतो की हा लॅपटॉप किती तास चाललेला आहे. आपण 2 तासाची गॅरंटी देतो, पण हे त्याच्यापेक्षा जास्त बॅटरी बॅकअप मिळते. म्हणजे कमीत कमी आपण 3-4 तास बॅटरी बॅकअप मिळणारा लॅपटॉप ठेवतो, जेणेकरून तुम्हाला सांगताना 2 तास सांगतो, पण 3-4 तास तुम्हाला बॅटरी बॅकअप मिळेल. त्याच्यानंतर प्रत्येक लॅपटॉप इथे तुम्ही बघू शकता. प्रत्येक लॅपटॉप आपण असा ओपन करून बघतो. जेवढं तुम्ही जास्त टेस्टिंग कराल तेवढं लॅपटॉप तुम्हाला चांगले मिळतील. जर तुम्हाला टेस्टिंगला वेळ नसेल किंवा तुम्ही टेस्टिंग जर नाही केली तर त्याच्यामध्ये खूप रिजेक्शन निघू शकतात. त्याच्यामुळे कस्टमर नाराज होतो. आपल्याकडे मोस्टली बाहेर गावावरून लॅपटॉप घेण्यासाठी लोक येतात, तर त्यांना असा कुठला पीस खराब जाऊ नये तर त्यासाठी महत्त्वाचं जे असतं ते टेस्टिंग असतं. टेस्टिंगला कमीत कमी 1 ते 2 दिवस लागतात. आता रिसेंटली गेल्या महिन्यात एक कोल्हापूरहून हे आले होते, कस्टमर आले होते. कस्टमर म्हणता येणार नाही की ते स्वतः प्रिंटरचं सर्व्हिस देतात. म्हणजे रिपेअरिंग असेल प्रिंटरचं किंवा कार्ट्रिज भरणे किंवा थोडेसे ॲसेसरीज कीबोर्ड असेल, माऊस असेल, तर त्या गोष्टी ते प्रोव्हाइड करत होते. रिसेंटली त्यांनी 1-2 वर्षापासून लॅपटॉप विकणं चालू केलं. तर त्यांनी सांगितलं की आम्ही सर टेस्टिंगवरती सगळ्यात जास्त भर देतो. प्रत्येक लॅपटॉपला टेस्टिंगला आम्हाला 2 ते 3 दिवस लागतात आणि त्या टेस्टिंगचा खर्च त्यांनी काढला की 1,700 रुपये टेस्टिंगला जातात आमचे. म्हणजे जर त्यांचा काही एम्प्लॉय असेल किंवा ऑफिसचं भाडं असेल, लाईट असेल, त्यांनी जो दिलेला वेळ असेल, तर ते सगळं त्यांनी कॅल्क्युलेशन केलं तर ते म्हटले प्रत्येक लॅपटॉपला 1,700 रुपये टेस्टिंगचा खर्च आहे. त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्याकडे क्वालिटीचे लॅपटॉप राहतात आणि असे लॅपटॉप त्यांनी विकल्यानंतर रिजेक्शन ऑलमोस्ट 0 येतं. तर तीच पद्धत आपल्याकडे आहे, जी आपण गेली 3-4 वर्ष वापरतो. सुरुवातीला पण आम्ही आता 5-6 वर्ष झालं आपण धंदा करतो. तर सुरुवातीला आपण थोडंसं कमी टेस्टिंग करत होतो, पण लोक जसं जसं आपल्याला चांगला रिस्पॉन्स देत होते, स्वतः कस्टमर म्हणत होते की सर तुम्ही 4 पैसे जास्त घ्या, पण लॅपटॉप खात्रीशीर द्या. तर खात्रीशीर देण्यासाठी काय करावं लागतं की प्रत्येक लॅपटॉप उघडून बघावा लागतो. त्याच्यामध्ये सगळे स्पेअर पार्ट ओरिजिनल आहेत का, कंडिशन चांगली आहे का, परफॉर्मन्स देतोय का, हे सगळं चेक करावं लागतं. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं जी गोष्ट असते ती बॅटरी बॅकअप असते. तर बॅटरी असं होत नाही की 5 मिनिटात 10 मिनिटात टेस्ट होईल. तर त्यासाठी तुम्हाला बॅटरी एकतर पहिल्यांदा चार्ज करावी लागते. बॅटरी चार्ज करायला 2 तास जातात. त्याच्यानंतर बॅटरी टेस्ट करायला आता काही लॅपटॉप 7 ते 8 तास चालतात. तर त्याला अख्खा दिवस द्यावा लागतो. त्याच्यानंतर त्याला ऑब्झर्वेशनवरती ठेवावं लागतो की लॅपटॉप कुठे अडकतोय का, हँग होतोय का किंवा कुठे स्लो होतोय का. तर ह्या गोष्टीसाठी टाईम लागतो. म्हणजे क्वालिटीसाठी तुम्हाला टाईम द्यावा लागतो. बरेचसे दुकानदार असे करत नाही. त्यांचं काम काय असतं की हा लॅपटॉप आणला, वरून क्लीन केला आणि लॅपटॉप विकला. त्याचा बॅटरी बॅकअप बघत नाही. मोस्टली तुम्हाला सांगणार सर बॅटरीची हेल्थ एवढी आहे तेवढी आहे. पण आम्ही काय विचार करतो, बॅटरीची हेल्थ सगळेच सांगतात, पण ॲक्च्युअलमध्ये बॅटरी बॅकअप किती मिळतो हे महत्त्वाचं आहे. बॅटरीची हेल्थ समजा 100% आहे आणि बॅटरी 1 तास 1.5 तास चालत असेल तर त्याचा काय अर्थ होणार आहे का?
काहीच नाही, कारण की हे लॅपटॉप काही नवीन नाही आहेत, हे जुने लॅपटॉप आहेत. जुने लॅपटॉप आहेत म्हणजे तुम्हाला प्रॉपर टेस्टिंग केल्याशिवाय तुम्हाला सांगता पण येणार नाही खात्रीशीर, आणि कस्टमरचं आम्हाला नुकसान करायचं नाही. नुकसान म्हणजे काय, कस्टमर लांबून येणार, तो मग 10 किलोमीटरवरून येऊ किंवा 200 किलोमीटरवरून येऊ, पण त्याला परत हेलपाटा नाही पडायला पाहिजे. तर त्यासाठी टेस्टिंग आपण प्रॉपर करतो. आता इथे तुम्ही बघू शकता बऱ्याचशा कंपन्या आहेत ज्या चायनीज कंपन्या आहेत, जसं की हे SSD आहेत, ही मास्टरची आहेत, परत ही मॅक्स स्पीडची आहे, ही पॉवर एक्सची आहे. आता ह्या 2-3 कंपन्या, अशा भरपूर साऱ्या कंपन्या मार्केटमध्ये येत राहतात. पण ह्याचा ड्रॉबॅक काय आहे की SSD असतात त्या लो क्वालिटीज असतात, चायनीज असतात, त्या लवकर खराब होतात किंवा 5-6 महिन्यानंतर परफॉर्मन्स कमी येतो. जसं की EVM कंपनी आहे, ती तुम्हाला 5 वर्ष वॉरंटी देते आणि स्वस्त पण आहे बाकीच्या कंपनीपेक्षा. पण मी असं ऑब्झर्वेशन केलं की गेल्या 3-4 वर्षात की ती 6 महिन्यानंतर एवढी स्लो होते की लॅपटॉप ऑन करायला कमीत कमी 4 ते 5 मिनटं लागतात. तर मी अशा कंपनी सहसा म्हणजे यूजच करत नाही आहेत. आम्ही ह्या लॅपटॉपमध्ये इंडस्ट्रियल लेवल म्हणजे हे बिझनेस सिरीजचे जे लॅपटॉप येतात त्याच्यामध्ये वेगळ्याच SSD येतात. त्या इंडस्ट्रियल लेवलच्या असतात, जसं की सॅमसंग आहे, इथं तुम्ही बघू शकता ही सॅमसंगची SSD आहे, ही मायक्रॉन आहे, ही WD आहे, ही QXE आहे. तर हे फक्त बिझनेस सिरीजमध्ये वापरतात. मोस्टली तुम्ही मार्केटमध्ये गेल्यावर तुम्हाला एक कंपनी आहे किंगस्टन किंवा डेटा वगैरे आहेत, त्यांच्या SSD मिळतात. त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता, त्या पण चांगल्या क्वालिटीच्या येतात. पण त्याच्या सगळ्यात वरच्या ज्या क्वालिटी आहेत तर त्याच कंपनीच्या आपण SSD किंवा NVMe वापरतो, जेणेकरून तुमचा जो परफॉर्मन्स आहे हा तुम्ही 5-6 वर्ष जरी वापरली SSD तरी त्याचा परफॉर्मन्स कमी नाही व्हायला पाहिजे. हां, काही गोष्टी असतात, जसं की आता विंडोजचे अपडेट आहे, ते विंडोजचे अपडेट आल्यामुळे लॅपटॉप स्लो होऊ शकतो किंवा तुमच्या जंक फाईल जास्त झाल्यामुळे किंवा सी ड्राईव्ह फुल झाल्यामुळे लॅपटॉप थोडाफार स्लो होऊ शकतो. तर मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही लॅपटॉप खरेदी कराल तर ह्या गोष्टी पहिल्यांदा तुम्ही चेक करा की ब्रँडेड तुम्हाला कंपोनंट यूज केलेले आहेत का नाही आहे, लॅपटॉप कुठल्या प्रकारचं रिपेअरिंग आहे का नाही आहे. आतमध्ये खोलून समजा तुम्ही लॅपटॉप आपल्याकडून खरेदी करताय, तर तुम्हाला असं लॅपटॉप ओपन करून बघायचं असेल तर ती सुद्धा सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे. सर, हे जे लॅपटॉप आहे ते सरासरी किती वर्ष चालते? हे डिपेंड करतं की तुमचं जनरेशन वगैरे तुम्ही काय घेता. जर समजा तुम्ही i5 6 जनरेशन घेत असाल तर ते तुम्ही 4 ते 5 वर्ष आरामात यूज करू शकता. 4-5 वर्ष तुम्हाला सर्व्हिस पण मिळणार आहे, त्याचे सगळे स्पेअर पार्ट पण मिळणार आहे. समजा तुम्ही i7 12 जनरेशन वगैरे घेतलं तर याची जी लाईफ आहे ते कमीत कमी 7 ते 8 वर्ष किंवा 10 वर्ष तुम्ही वापरू शकता. हे पण असतं की तुम्ही कसं यूज करताय, एकदम रफ यूज करताय किंवा लाईटली यूज करताय. परत वापरताना तुम्ही ते कंटिन्यू चार्जर लावून यूज करताय किंवा ते बॅटरी 80% चार्ज करताय, परत डिस्चार्ज 10% आणताय, 20% आणताय. तुमच्या युजेसवरती त्या लॅपटॉपची लाईफ पण डिपेंड असते. तर तुम्ही छान पद्धतीने वापरला तर ते कमीत कमी 7 ते 10 वर्ष तुम्ही आरामात वापरू शकता. सर, नवीन लॅपटॉपपेक्षा रिफर्बिश लॅपटॉप घेणं खरंच परवडतं? हो मित्रांनो, नक्कीच परवडतं. जसं की तुम्ही आता बघताय की लॅपटॉपच्या किमती ज्या आहेत ते 20,000 25,000 वाढलेले आहेत. जर तुम्हाला i5चा लेटेस्ट जनरेशनचा लॅपटॉप पाहिजे असेल, एकदम डिसेंट क्वालिटीमध्ये पाहिजे असेल तर कमीत कमी 60,000 रुपये घालावे लागतात. 60,000 घालवल्यानंतर तुम्हाला एकदम लो क्वालिटीची IPS स्क्रीन मिळते, प्लस प्लॅस्टिक बॉडी मिळते आणि त्याचे जे स्पेअर पार्ट आहेत ते तुम्हाला 3-4 वर्षानंतर मिळतसुद्धा नाही आहेत. आणि मोस्टली जे HPचे लॅपटॉप आहेत, जे 15S सिरीज आहे, त्याचे हिंजचे खूप जास्त प्रॉब्लेम आहेत. तुम्ही बघू शकता की हे अशी क्वालिटी ते आपल्याकडे रिपेअरिंग पण असल्यामुळे असे लॅपटॉप येतात. तर हे टोटली प्लॅस्टिक येते, याचे हिंजेस चांगले नसतात, प्लस पिक्चर क्वालिटी चांगली नसते. तर हे लॅपटॉप असे खराब होतात. हे तुम्ही बघताय, हे हिंजेस खराब झालेले आहे. तर तुम्ही जे 60,000 रुपये घालताय तर ते वर्थ नाही आहे. त्याच्याऐवजी जर तुम्ही i7 11 जनरेशन किंवा i5 12 जनरेशनचे जर लॅपटॉप घेतले, ते पण बिझनेस सिरीजमध्ये, तर ते तुम्हाला फायदेशीर पडणार आहेत. कारण की एकदम टॉपचा प्रोसेसर मिळणार आहे, बिझनेस सिरीजचे तुम्हाला लॅपटॉप मिळणार आहे, त्याची सर्व्हिससुद्धा तुम्हाला 10-10 वर्ष मिळणार आहे. त्याच्यामुळे रिफर्बिश लॅपटॉप आजच्या घडीला परवडतात. असं नाही आहे की रिफर्बिश लॅपटॉप कोणीच घेत नाही आहे. तुम्हाला मार्केट सर्व्हे सांगतो, जे नवीन लॅपटॉप आहेत कन्झ्युमर सिरीजचे, ते एक लॅपटॉप विकला तर त्याच्या कंपेअरला रिफर्बिश लॅपटॉप हे 5 विकले जातात. तर एवढं मोठं रिफर्बिश लॅपटॉपचं मार्केट आहे आणि हे सगळेच म्हणजे लोक वापरत नाही आहेत. पण जे स्मार्ट लोक असतात, समजा XYZ नवीन स्टार्टअप आहे, तर त्यांना कमी बजेटमध्ये चांगल्या सिस्टम पाहिजे असतील तर ते सुद्धा रिफर्बिश लॅपटॉप, डेस्कटॉप वापरतात. बऱ्याचशा माझ्याकडे IT कंपनी आहेत, प्लस ॲडव्होकेट आहेत, डॉक्टर आहेत, पोलीस आहेत, आता माझे मित्र IPS आहेत, तर ते सुद्धा हे रिफर्बिश लॅपटॉप वापरतात. कारण की त्यांना एकदम प्रीमियम क्वालिटीचे लॅपटॉप, जे 1,00,000-1.5 लाखाचे जे लॅपटॉप आहेत हे 30,000, 40,000, 25,000 मध्ये मिळतात. तर
त्याच्यामुळे त्यांना परफॉर्मन्स पण चांगला मिळतो आणि त्यांना 6 महिन्याची वॉरंटी मिळते. त्याच्यामुळे त्यांना डोक्याला ताण पण नसतो की ह्याला काय खराब जरी झालं तरी काही खिशातनं पैसे त्यांचे जाणार नाहीये. तर मंडळी, तुम्ही माय कम्प्युटर शॉपीचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम बेस्ट किमतीमध्ये सरांनी इथे सर्व काही बिझनेस सिरीजचे रिफर्बिश लॅपटॉप उपलब्ध केलेले आहेत आणि अगदी 17,500 रुपयापासून मित्रांनो लॅपटॉपची इथे सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर इथे जेवढे काही मित्रांनो लॅपटॉप्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला 6 महिन्याची हार्डवेअर वॉरंटी पण सर इथे प्रोव्हाइड करतायत. तर टेन्शन फ्री मित्रांनो लॅपटॉप वापरायचा असेल तर डेफिनेटली तुम्ही माय कम्प्युटर शॉपीला व्हिजिट करायला विसरायचं नाही. मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. इथला जो ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 202 वनशिव निवास नियर विंडसर काउंटी, आंबेगाव बीके, पुणे 46. शॉपचं जे टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे. शॉप बुधवारी बंद असतं, विकली ऑफ असतो आणि शॉपचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे हा 7040 520 789. तर म्हणजे यांचे जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. तर मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.